देव सर्वा दीन दयाळा तो करुणाघन नवकांजलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुण कंतर्प अगणित अमित छवि नव भजो वीरबंधु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्दन आनन्द कंद कौशल चन्दन शरथ नन्दन शिरमुकुट कुण्डल तिलक चारु नारु भूषणं आर्यारुभुज शरचापधर संग्रामजित भरभूषणं इति वद का नुसतं पुस्तकी किडा असून चालेल का माणसाने? त्याला व्यावहारिक नॉलेज काहीच नाही तर काय म्हणते ना, नुसतं पुस्तकी नॉलेज आहे, व्यावहारिक नॉलेज काहीच नाही, असं नाही. दोन्ही नॉलेज असणं जरुरीचं. पुस्तकी ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळणार नाही, डिग्री असल्याशिवाय तुम्हाला जॉब लागणार नाही, बरोबर. पण नुसतं तसाच एकदम म्हणतो ना आपण, एकदम सरळ माणूस आहे, यांना काही व्यावहारिक नॉलेज नाही आहे, असं असून सुद्धा चालत नाही. कारण त्याच माणसाला लोक जास्त फसवतात, बरोबर ना. म्हणून पुरेपूर्ण म्हणजे काय, सगळं नॉलेज असणं, व्यावहारिक सुद्धा आणि पुस्तकी सुद्धा, दोन्ही नॉलेज असणं जरुरीचं आहे. केवळ श्रीकृष्ण सारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. तर ते काय म्हणतात, जसे श्रीकृष्ण चौकस बुद्धीचे आहेत. आता कुठे त्यांनी काय प्रतिज्ञा घेतली होती की मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही, पण वेळ आली तेव्हा त्यांनी शस्त्र सुद्धा उचललं, बरोबर ना. तर म्हणणं आणि करणं हे धर्मयुक्त असलं पाहिजे. जिथे आपल्याला असं म्हणतात खोटं बोलू नये, पण जिथे भांडणं होतात तिथे ते खोटं सुद्धा पचतं, बरं. ते खोटं सुद्धा, कारण अगर दोन्ही मारामारीला उठले तिथे तुम्ही एका खोटं बोलण्यामुळे ती मारामारी किंवा ते भांडण थांबणार असेल तर ते खोटं बोललेलं तिथे पाप नाहीये, चालतं. जसं अश्वत्थामा हत्तीचं उदाहरण, बरोबर ना. अश्वत्थामा मेला असं कोणाला सांगितलं, कोणाचा मुलगा होता तो, द्रोणाचार्याचा. तर द्रोणाचार्याला जाऊन सांगितलं अश्वत्थामा मेला, पण तो अश्वत्थामा मेला होता का? नाही, तो हत्ती होता ना अश्वत्थामा. तर असं म्हणजे ते बोललेलं चालतं. आता त्यांना स्वतःला माहिती होतं काय की अश्वत्थामाला आजीवन म्हणजे तो कधीच मरू शकत नाही असं वरदान आहे, पण ते पुत्रमोह त्यामुळे त्या शोकामध्ये अरे अश्वत्थामा गेला, त्यांनी शस्त्र टाकली आणि तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं, असं असतं. तर म्हणून नॉलेज असणं